नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण स्टडी MBBS इन रशिया या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सूरज अंगोनकर. सगळ्यात आधी आपण कार्यक्रमामध्ये सरांचं स्वागत करूया. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टर सूरज यांची ओळख करून देते. डॉक्टर सूरज हे एक समर्पित आणि अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक तसंच शैक्षणिक सल्लागार आहेत. परदेशात MBBS करणाऱ्यांचं स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात ते सतत कार्यरत आहेत. ते शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुद्धा आहेत. त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी यातून पूर्ण केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण प्रणालीतील उत्तम समज यामुळे डॉक्टर सूरज अंगोनकर यांनी आजवर शेकडो विद्यार्थ्यांना रशिया आणि इतर देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश सुद्धा मिळवून दिलेला आहे. त्यांचं प्रामाणिक मार्गदर्शन, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आणि सततचा पाठिंबा यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झालेला आहे. तर डॉक्टर सूरज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. जास्त वेळ न घालवता आजच्या विषयाला लगेच सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे डॉक्टर सूरज. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की अनेक विद्यार्थ्यांना MBBS पूर्ण करायचं असतं, अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं. तर MBBS जेव्हा करायचं असतं त्यावेळी कशा प्रकारची संधी तुम्ही त्यांना उपलब्ध करून देता, याबद्दलचं काय मार्गदर्शन सगळ्यात आधी करा? सर्वात पहिला तर मी TV9चं धन्यवाद करू इच्छितो जी मला आज संधी दिली इथं बोलायची. मी असं सांगेन की जे इच्छुक विद्यार्थी आहेत, जे डॉक्टर बनायचं स्वप्न पाहत आहेत आणि जर करता त्यांना MBBS इंडियामध्ये सीट भेटत नसेल तर हे रशियाचं कन्सिडरेशन मध्ये करू शकतात आणि तिकडे रशियाला जाऊन ह्यांनी आपलं MBBSचं करिअरचं स्वप्न जे आहे ते संपूर्ण करू शकतात. तिकडे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि NMC नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि ECFMG एज्युकेशन कमिशन फॉर फॉरेन मेडिकल काउन्सिल द्वारा सगळे युनिव्हर्सिटी मान्यता प्राप्त आहेत. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं MBBS पूर्ण करण्याचं, तर पुढे असंच विचारायचं की लिमिटेड सीट्स असतात आपल्या इथे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांना जे MBBS करायचं असतं ते साधारण ते स्वप्न कसं पूर्ण करू शकतात आणि वेळीच जर संधी उपलब्ध झाली तर ते तिथे जाऊन कशा पद्धतीने MBBSचं आपलं स्वप्न जे नक्कीच आपण बघून घेऊया. आपण प्रत्येक वर्षी पाहतो की बरेच साधारण 20 लाख विद्यार्थी तरी नीटची परीक्षा देत असतात आणि त्यामधले साधारण 8 ते 10 लाख विद्यार्थी पासही होतात किंवा उत्तीर्ण होतात. आणि आपल्या भारतामध्ये जे MBBSच्या सीट्स आहेत ते लगभग 1 लाखच्या आसपास अवेलेबल आहेत. तर आपण इथं बघितलं तर जे स्टुडंट्स जे संभावना आहे ते 8 ते 10 लाखाची आहे आणि सीट्स जे आहेत ते फक्त 1 लाख आहेत. इथं बरंच गॅप येतोय. तर त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना आपली सीट्स इथं मिळवण्यासाठी खूप त्रासदायक होतो. तर अशा वेळी जे विद्यार्थी आहेत जे नीट क्वालिफाय झाले ते विद्यार्थी रशियाचा विचार करू शकतात. तिकडे जाऊन त्यांचं रशियामध्ये शिक्षण घेऊ शकतात आणि आपलं जे करिअरचं स्टेटस आहे ते कम्प्लीट करू शकतात. नक्कीच. त्याचप्रमाणे आपल्या युनिव्हर्सिटीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय थोडक्यात, त्याबद्दल काय सांगू शकता आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं मार्गदर्शन करते आपली युनिव्हर्सिटी? आपल्याकडे जी युनिव्हर्सिटीज आहेत ते बरेच युनिव्हर्सिटीज आहेत, पण त्यातली एक युनिव्हर्सिटीबद्दल आता आपण बोलून घेऊया जी प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. ही एकमेव युनिव्हर्सिटी आहे जी मॉस्कोपासून साधारण 450 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती निझनी नोव्गोरोड शहरामध्ये आहे आणि इथली ही युनिव्हर्सिटी 100हून अधिक वर्षापासूनची जुनी युनिव्हर्सिटी आहे. इथं सर्व एज्युकेशन जे आहे ते पूर्णपणे इंग्रजी माध्यमामध्ये होतो आणि इकडे जे विद्यार्थी आता सध्या शिकत आहेत साधारण 800 ते 1000 विद्यार्थी शिकत आहेत. आणि इथले युनिव्हर्सिटीमधून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत ते साधारण 90% मुलं आज FMG एक्झाम क्लिअर करून भारतामध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस करत आहेत. आपली खाजगी प्रॅक्टिस असो किंवा सरकारी प्रॅक्टिस असो दोन्हीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. आणि आपण असंच एका विद्यार्थीचा हवं तर एक रिव्ह्यू व्हिडिओ सुद्धा बघून घेऊया. तर ते व्हिडिओ तुम्ही प्ले करू शकता. नक्कीच. मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत, तर या विद्यार्थ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्याबद्दल आपण ऐकूयात. My name is Meghna Biranje. I'm from Belgaum, Karnataka. I'm studying in Privosky Research Medical University and I came through Dr. Suraj Shine Bright Education Services. I'm currently studying in the 6th year and what I would say is that the 6 years that I've spent here were the most beautiful and memorable 6 years of my life. And I recommend Russia is because the faculty is good here. You get a lot of exposure with the patients
and you get to learn new languages, and it's also suitable for everyone, even in winters. So you can experience in every season in a new country. So that's why I feel you can choose Russia. My name is Laguna. I'm currently studying in 6th year in Pimu, Nizhny Novgorod, Russia. I'm very lucky to get admission over here because this university is very good. It is good in academics as well as all the co-curricular activities. There are many Indians over here, so I don't feel any outsider over here. So I'm very happy. I have enjoyed Russia for the 6 years. In my whole life, the best journey was the 6 years. And there are in academic also, PIMU is very good. It gives more experience clinically, as well as teachers are very supporting. They support you mentally as well as academically. So I never felt that I am away from my home because there are friends who support, there are teachers who help. If you ask me, PIMU is a good option. Thank you. तर ज्या पद्धतीने आता विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या की त्यांना सुद्धा किती छान अनुभव आलेला आहे एकंदरीत या सगळ्याचा, तर मला पुढे असं विचारायचंय की भारतीय शिक्षण पद्धती आणि रशियाची शिक्षण पद्धती यामध्ये खरंच फरक आहे का, आणि फरक आहे तो साधारण कशा पद्धतीने भारतीय विद्यार्थ्यांना दिसून येतो? नक्कीच बघून घेऊया. आपण आता कन्सिडर केलं तर भारतीय शिक्षणमध्ये आणि रशियाच्या शिक्षणामध्ये जास्त काही फरक नाही आहे. आपण जसं इंडियामध्ये जे MBBS साठी लागणारे 19 सब्जेक्ट्स आहेत तेच सर्व सब्जेक्ट्स तिथं रशियामध्ये सुद्धा पूर्णपणे शिकवले जातात. तिकडं तसं बघितलं तर हायर स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आहे, परत वेल डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसे की आपल्याकडं 3D टेक्निक सुद्धा अवेलेबल आहेत जे मुलांना अभ्यास करायला हेल्पफुल असतात. स्टिम्युलेशन सेंटर्स आहेत, वेल इक्विप्ड लायब्ररीज आहे आणि सर्व प्रकारचे इंटरनॅशनल टेक्स्टबुक सुद्धा अवेलेबल असतात प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये. तर इकडच्या आणि तिकडच्या एज्युकेशनमध्ये जास्त काही फरक येत नाही. थोडं बहुत लँग्वेजचा फरक आला तरी येईल, बट ते सुद्धा युनिव्हर्सिटी कव्हर करून घेते. जसे की मुलांना गेल्यानंतर तिकडे रशियन लँग्वेज सुद्धा शिकवते आणि बरेचसे काही गोष्टी जे आहेत इंटरनॅशनल एक्सपोजर सुद्धा भेटतं मुलांना. तर ह्या प्रकारे मुलं रशियाचा एक विचार करू शकतात आणि तिकडे ऍडमिशन घेऊ शकतात. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की रशियाला जर एखाद्या भारतीय विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी जायचं MBBSचं, तर त्याआधी त्या विद्यार्थ्यांना काही पूर्वपरीक्षा द्यावी लागते का, किंवा साधारण पात्रता काय असावी लागते तिथे जाण्यासाठीची? आता आपण कन्सिडर केलं तर रशियाला जाताना आपण युनिव्हर्सिटीज पहिला कन्सिडरेशन करावं लागतं. आता युनिव्हर्सिटीज कन्सिडरेशन केलं तर इकडे 3 प्रकारची युनिव्हर्सिटीज आहेत. एक आहे स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज, दुसरे आहेत फेडरल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आणि तिसरे आहेत रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीज. आपण स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घेणार असलं तर इकडे कुठलीच एंट्रन्स एक्झाम नसते. आपण फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ऍडमिशन देऊ शकतो त्यांना. बट जेव्हा आपण कंपॅरिझनमध्ये फेडरल युनिव्हर्सिटीज येतात आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज येतात, फेडरल युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज हे सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. सो ह्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश घ्यायचा असतो तर तुम्हाला एक मिनी MCQ प्लॅटफॉर्मची टेस्ट जी ऑनलाईन होते ती द्यावी लागते. तर ती टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले तर तिकडं आपण त्यांचं ऍडमिशन सक्सेसफुली रजिस्टर करू शकतो. आणि बाकीची पात्रता आपण बघितलं जे भारतामध्ये लागत आहे, तर तुम्हाला 12वी मध्ये PCB कॅटेगरीला, जनरल कॅटेगरीला तुम्हाला 50% गुण असणं गरजेचं आहे आणि अनरिझर्व्ड कॅटेगरी जी आहे त्याला 40% गुण असणं गरजेचं आहे. आणि बाकी तुम्हाला नीटमध्ये मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. तर जे कोणी पालक आणि विद्यार्थी अब्रॉडला जाऊन ऍडमिशन घ्यायचा विचार करत आहे तर तुम्ही ही पात्रता लक्षात ठेवा आणि नीटमध्ये क्वालिफाय झालेला असला तरच तुम्ही ऍडमिशन पुढे घ्या. नक्कीच. त्याचप्रमाणे रशियामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला MBBS करायचे तर बऱ्याच अडचणी त्याला येत असतात. तर अशी एखादी अडचण भारतातना रशियामध्ये जाताना आली विद्यार्थ्याला, तर साधारण तुमची युनिव्हर्सिटी किंवा तुम्ही काय मदत करता या विद्यार्थ्यांना? आता आपण अडचणी ज्या आल्या तर आपण असं बघू शकतो की शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसचे सगळे संचालक जे आहेत ते रशियामधून पास आउट होऊन झालेले आहेत. जे कोणी डॉक्टर्स आज काउन्सिलिंग करतात मुलांचे तर ते सर्व रशियामधून शिकून येऊन इथं व्यवस्थित ग्रॅज्युएट होऊन इंटर्नशिप करून इंडियामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तर अशा डॉक्टर्सनी जेव्हा विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करून तिकडं परदेशात जायला मदत करतात, त्यांचं व्यवस्थित मार्गदर्शन करून आपण
मुलांना पाठवलेला असतो. जेव्हा मुलं इथून जातात तेव्हा आमचे एक संचालक किंवा कोऑर्डिनेटर त्यांच्या सोबत जातात. तिकडं जाऊन मुलं व्यवस्थित सेटल होईस्तोपर्यंत आपले कोऑर्डिनेटर सगळे प्रकारची मदत सुविधा त्यांना उपलब्ध करून देतात. आणि मग तिथं काही अडचणी आल्या तरी आपले कोऑर्डिनेटर्स अवेलेबल असतात. मुलं डिरेक्टली कोऑर्डिनेटर्सला संपर्क साधून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ शकतात. आणि प्रत्येक महिन्याला जे काही स्टुडंट्सचे अपडेट्स असतात, जसं अकॅडमिक अपडेट असू दे, हेल्थ वाईज अपडेट असू दे, तिकडे काही त्रास होत आहे का, हे पालकांसोबत हमेशा टचमध्ये असतात कोऑर्डिनेटर्स आणि त्यांना अपडेट कंटिन्युअसली देत राहतात. तर अशा प्रकारे आम्ही मुलांची जे काही मदत लागते ते करत राहतो. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर प्रश्न येत असेल ती आपली आहार पद्धती आणि त्यांची ही फार फरक आहे. तर साधारण त्यांना तिथे गेल्यानंतर आपल्या पद्धतीचं जेवण किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा तिथे मिळतात का आणि त्याची साधारण तुम्ही कशी काळजी घेता, कारण का ते मिळालं तर त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित. अगदीच बरोबर. आहार आहे तर सगळं उपलब्ध होतं. आणि आहार तिकडचं कसं आहे, रशियन फूड थोडं वेगळं आहे तर आणि इंडियाचं फूड जे आहे ते वेगळं आहे. आपण जेव्हा मुलं फर्स्ट टाइम रशियाला जातात तिकडं आपण एक कन्सिडरेशन मध्ये घेतो आणि तिकडं मुलांसाठी इंडियन फूड अवेलेबल करून द्यायची व्यवस्था करून देतो. काही ठिकाणी काही युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की मेस सुद्धा अवेलेबल असतात. काही ठिकाणी असं होतं की गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये आपले किचन्स अटॅच असतात, मुलं स्वतः जेवण बनवून घेतात. अशा वेळी तुम्हाला दोन्ही इन हँड वर्क करावं लागतं की तुम्ही डिमांड नाही करू शकत की तुम्हाला इंडियन फूडच हवं आणि तुम्ही असंच राहावं किंवा ते प्रॉब्लेम्स असू शकतात. मग तेव्हा जेव्हा इंडियन्स आपले तिकडे जातात फर्स्ट टाइम तेव्हा आपण थोडी बहुत सुविधा करून देतो त्यांना की फूडचं थोडं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. सो असं आपण हेल्प करून सॉर्ट आउट करून घेतो. त्याचप्रमाणे सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा रशियामध्ये MBBS साठी प्रवेश मिळवायचा असतो तेव्हा साधारण कोणते डॉक्युमेंट्स त्यांना लागतात याबद्दलची काय माहिती देता येईल तुम्हाला? अगदीच बरोबर. जेव्हा मुलं किंवा विद्यार्थी अब्रॉडला विचार करत आहेत ऍडमिशन घ्यायचं तर पहिला त्यांची बेसिक क्रायटेरिया क्लिअर झाली पाहिजे. जसं की मी बोललो 12वी मध्ये 50% गुण फॉर अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि फॉर रिझर्व्ड कॅटेगरी 40% गुण. तर अशा वेळी तुमचे 10वीचे सर्टिफिकेट्स, 12वीचे सर्टिफिकेट्स आणि पासपोर्ट हा अति आवश्यक गरजेचा डॉक्युमेंट आहे. तो तुम्हाला रेडी ठेवावं लागतं तरच तुमचं ऍडमिशन तिकडे सक्सेसफुली रजिस्टर होतं. जर करता तुमचा पासपोर्ट रेडी नसला तर तुम्ही आमच्या टीमला संपर्क करू शकता किंवा तुमच्या एजंट्सना कॉल करून पासपोर्ट आधी डॉक्युमेंट हा रेडी करून घ्या. आपण आता कन्सिडर केलं किंवा बघितलं तर पासपोर्ट यायला थोडा बहुत टाइम जास्ती लागायला. जसं की आपण नॉर्मली प्रोसेस केलं पासपोर्ट तर त्याला ॲटलिस्ट 30 to 45 डेज लागतात आणि इतका कालावधी टाइम आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे तुम्ही तात्काळमध्ये पासपोर्ट अप्लाय करा, आपल्याला संपर्क साधा, तुमचे डॉक्युमेंट्सची लिस्ट आम्हाला पाठवा, जे काही आहे ते आपण व्हेरीफाय करून तुमचं ऍडमिशन प्रोसेस सुद्धा पुढे पार पाडवून देऊ. नक्की. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की कोणत्याही अडचणी आल्या, जर डॉक्युमेंट संदर्भातल्या अडचणी आल्या किंवा तिथे जाण्यासंबंधीच्या अडचणी आल्या तर कुठल्याही अडचणींसाठी तुम्ही किंवा तुमची युनिव्हर्सिटी मदत करते. पण जर विद्यार्थ्यांना तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तुमच्याशी संपर्क करायचा आहे साधारण कुठे, कसा, कधी आणि केव्हा करावा? मी असं सांगू की जर करता मुलांना किंवा विद्यार्थ्यांना आपल्याला संपर्क साधायचा असला तर त्यांनी आपल्या दिलेल्या गेलेल्या नंबर्सवरती संपर्क साधू शकतात किंवा त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करून विचारू शकतात. आणि आपण असं बोलू की जे कोणी पालक किंवा स्टुडंट्स इंटरेस्टेड असला ॲडमिशनसाठी तर तुम्ही 1-to-1 काउन्सिलिंगसाठी आपल्या व्हिजिट द्या. आपल्या ऑफिसेसचे ॲड्रेस वगैरे सगळे दिलेले आहेत स्क्रीनवरती आणि त्या अकॉर्डिंगली आपण त्यांचं काउन्सिलिंग करून घेऊ, व्यवस्थित मार्गदर्शन करू आणि त्यांना सक्सेसफुली डॉक्टर बनायसाठी मदत करू. अशा प्रकारे मुलं किंवा पालक आपल्याला संपर्क साधू शकतात दिलेल्या नंबर्सवरती, वेबसाईटवरती आणि त्यांना मानव भेट देऊ शकतात. नक्कीच. मला वाटतं या विषयावर मला तुमच्याशी आणखीन बोलायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे स्टडी MBBS इन रशिया आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सूरज. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर आपण वेगवेगळे नंबर दिलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण आपला ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, त्यावर जाऊन विद्यार्थ्यांना किंवा पालकांना संपर्क तुमच्याशी साधायचा आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रशियाला जायचंय, भारतातनं इतक्या लांब विद्यार्थ्यांना प्रवास करायचा आहे तर साधारण पालकांच्या मनात हा प्रश्न येतो, खर्च किती येऊ शकतो या
या सगळ्यासाठी खर्च किती येतो आणि युनिव्हर्सिटी यामध्ये कशा पद्धतीने मदत करते? अगदीच बरोबर. आता जेव्हा खर्चाचा गोष्ट येते तेव्हा पालकांनी हा लक्ष ठेवून ऐकलं पाहिजे की रशियामध्ये जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, जे आज वैद्यकीय विद्यापीठा जे आहेत ते साधारण 2 ते 3 लाख पर इयर पासून चालू होतात आणि अप टू 5 ते 6 लाखापर्यंत जातात. जसं आपले स्टेट युनिव्हर्सिटीज घेतलं आपण ते साधारण 2 ते 3 लाख वर्षाचा खर्च भागून जातो. जे किंवा फेडरल युनिव्हर्सिटीज घेतलं तर साधारण 3 ते 4 लाखापर्यंत जातो आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज घेतलं तर साधारण 5 ते 6 लाखापर्यंत जातो. तर तुमचा खर्च जो आहे कितपत तुम्ही वर्षाला खर्च करू शकता आपल्या पल्ल्यांसाठी, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही व्यवस्थित प्लॅन आउट करा, तुमचा खर्चाचा हिशोब काढा आणि मग त्यानंतर ऍडमिशन घ्या रशियामध्ये. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय आणि मला आता हा प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे की MBBS साठी जेव्हा भारतीय विद्यार्थी रशियासाठी ऍडमिशन बघत असतो किंवा तो ठरवतो की मला आता रशियाला जायचंय MBBSचं शिक्षण घेण्यासाठी, त्यावेळी विद्यार्थी आणि पालक दोघेही मिळून रशियातील बऱ्याच युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या सर्च करत असतात. मग अशा वेळेला साधारण कशी युनिव्हर्सिटी चूज करावी किंवा आपली युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने मदत करते हे सगळं करण्यासाठी विद्यार्थ्यांना? अगदीच बरोबर. जेव्हा पालक किंवा स्टुडंट्स रशियाबद्दल सर्च करत असतात, आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळीच माहिती अवेलेबल असते मुलांसाठी, तेव्हा तुम्ही पहिला कन्सिडरेशन करा की तिकडची युनिव्हर्सिटी पूर्णपणे इंग्रजी माध्यममध्ये एज्युकेशन देत आहे का, ती युनिव्हर्सिटी WHO किंवा NMC द्वारा मान्यता पूर्वक आहे का, आणि मग तिथले युनिव्हर्सिटीमध्ये सध्या किती भारतीय विद्यार्थी शिकत आहेत ते बघून घ्या. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा भारतातले विद्यार्थी वापस आलेले असतात त्या युनिव्हर्सिटीमधले FMG किंवा नेक्स्ट एक्झाम जी आहे ती पास होऊन कितपत सक्सेसफुली आज इंडियामध्ये प्रॅक्टिस करत आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. अशा वेळी बरेच विद्यार्थी पालक ही चुकी करतात की काही गोष्टी कन्सिडरेशन मध्ये न घेता त्यांनी रिसर्च करून एजंट्स किंवा सब एजंट्स कडे जाऊन सांगतात की आम्हाला ही युनिव्हर्सिटी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. तसं होत नाही. तुम्हाला तुमच्या बजेटमधली युनिव्हर्सिटी निवडून तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला सांगावं लागतं की आपल्याला ही युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून द्या म्हणून. त्याचप्रमाणे मुलींसाठी याला जाऊन MBBSचं शिक्षण घेणं किती सुरक्षित आहे? आपण बऱ्याच अशा केसेस ऐकतो की परदेशात जाऊन काही त्रास झालेले आहेत मुलींना, या बाबतीत काय सांगू शकता? आता बघितलं तर रशिया हा सर्वात शक्तिशाली देश आहे आणि दिस इज अ वुमन डॉमिनेटिंग कंट्री. म्हणजे तिकडे बरेच महिला जे आहेत ते आहेत आणि इंडियातली जी मुली रशियाला शिकायला जातात तेव्हा तिकडे हा जो रेशो आहे हा जास्त आहे. म्हणजे साधारण वर्षातून जर का 15 ते 20 हजार मुलं गेलेली असली टोटल, तर ह्यातले 8 ते 10 हजार मुली असतात शिकायला गेलेल्या. तिकडे गेल्यानंतर जे मुलींसाठी आम्ही हॉस्टेलची अवेलेबिलिटी करून देतो ती मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल्स करून देतो. तिकडे हॉस्टेल्समध्ये बरेचदा फिमेल्स वॉर्डन्सच असतात. सिक्युरिटी वाईज तिकडे 24/7 CCTV कॅमेरा उपलब्ध असतात. प्रत्येक बिल्डिंगच्या खाली 2 ते 3 सिक्युरिटी गार्ड्स असतात. तर अशा दृष्टिकोनाने विचार केला तर रशिया सगळ्यात सुरक्षित देश आहे. मुलींसाठी ऍडमिशन घेण्यासाठी खूप इझी आहे आणि तिकडे काय घाबरायची गरज पडणार नाही पालकांसाठी पण. नक्कीच. त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये पालकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो या शिक्षणामध्ये, कारण का आपली मुलं शिक्षणानंतर परदेशी जात असतात पुढचं शिक्षण घेण्यासाठी. विद्यार्थी आणि पालकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय सल्ला द्यायचा? मला हे सल्ला द्यायचा आहे, तुम्ही कुठलीही युनिव्हर्सिटी निवडताना पहिला पूर्णपणे त्याचा रिसर्च करा. ऍडमिशन घेताना तुम्ही तुमच्या एजंट्सना किंवा आपल्याला टीमला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू. तुमच्या बजेटमध्ये असणारी युनिव्हर्सिटीजना आम्ही तुम्हाला निवडून देऊ. मग तिकडे जाताना आपली टीम सुद्धा मुलांसोबत असते. तिकडे गेल्यानंतर काय घाबरायची गरज नाही. आणि पालक जेव्हा हा विचारमध्ये पडतो की आमची मुलं तिकडे जाऊन कसं राहतील किंवा तिकडे शिक्षण कसं घेतील, हे सर्व दृष्टिकोनाने आपण विचार करून ऍडमिशन करून दिलेला असतो. तर ह्याच्यामध्ये घाबरायची अजिबात गरज पडणार नाही. तर तुम्ही जर का विचार करत असला अब्रॉडला ऍडमिशन घ्यायचं तर तुम्ही आमच्या टीमला संपर्क साधून किंवा आपल्या नंबर्सवरती दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला संपर्क साधा. धन्यवाद. नक्कीच. त्याचप्रमाणे सर बऱ्याचदा असं होतं की रशियाला गेल्यानंतर लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो विद्यार्थ्यांचा. तर साधारणपणे रशियामध्ये गेल्यानंतर कोणती लँग्वेज मुलांना वापरावी लागते किंवा कोणती भाषा बोलावी लागते जर इथना विद्यार्थी शिक्षणासाठी रशियामध्ये जात असेल तर? जेव्हा आता भारतातून मुलं रशियाला जातात तेव्हा पूर्ण एज्युकेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये होतं आणि जर करता आपल्याला थोडं बहुत रशियन लँग्वेज शिकावं लागतं फॉर लोकल कम्युनिकेशन किंवा पेशंट सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी
किंवा पेशंटचे सिम्पटम्स जाणून घेण्यासाठी. आपण एक एक्झाम्पल घेतलं, जेव्हा एक महाराष्ट्रातून मुलगा केरळला गेला तर तिकडची त्याला मल्याळम लँग्वेज शिकायची गरज नाही पडत. खरं जे पेशंट सोबत इंटरॅक्शन करायला जे लागतं त्या लँग्वेजसाठी तुम्हाला थोडं बहुत रशियन शिकावं लागतं आणि बाकी इतर गोष्टी तरी पूर्णपणे इंग्लिशमध्येच होतात. तर तुम्हाला भाषेचं अशी काय अडीअडचण येणार ह्याची काय तुम्ही कन्सिडरेशनमध्ये करून चालू शकता. नक्कीच. आणि त्याचप्रमाणे सर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात MBBSच्या, त्यावेळेला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा त्यांना तितकंच तिथे दिलं जातं का आपल्या युनिव्हर्सिटी मार्फत? साधारण काय असतं हे प्रॅक्टिकल? हो, अगदीच बरोबर. जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज आपले 3rd इयर पासून चालू होतात, मुलं क्लिनिकल रोटेशनसाठी हॉस्पिटल्सना जायला चालू करतात. फर्स्ट इयर्स मध्येच मुलांना अॅनाटॉमिकल थिएटर्समध्ये प्रॉपर ह्युमन कॅडेव्हरवरती प्रॅक्टिस करायला भेटतं. 3rd इयर पासून क्लिनिकल रोटेशन्सला जातात. त्याच्यानंतर 4th इयर 5th इयरला त्यांना प्रॉपर हॉस्पिटल्समध्ये ड्युटीज लावले जातात आणि पूर्ण 6 वर्षाचा जो हा कोर्स आहे त्याच्यामध्ये त्यांना इंटर्नशिप सहित कंप्लीट करून भेटतो. तर त्यांना भरपूर वास्टमध्ये आपलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि एक्सपोजर भेटतं. तर रशियामध्ये बिंदासमध्ये हे ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे जर रशियात आपण MBBS केलं आणि त्यानंतर विद्यार्थी पुन्हा भारतात आला तर साधारण भारतात आल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय घडवत असता किंवा विद्यार्थ्यांना कशा प्रकारची संधी या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या युनिव्हर्सिटी मार्फत दिली जाते का? कॉलेज कॅम्पस असतो का? याबद्दल काय सांगू शकतो? अगदीच बरोबर. जेव्हा मुलं भारतात परत येतात त्यांना एकतर FMG एक्झाम जी आहे ती क्लिअर करावी लागते आणि हल्ली येता आता नेक्स्टची एक्झाम येणार आहे. नेक्स्टच्या एक्झाम मध्ये क्लिअर केल्यानंतर ह्यांना लायसन्स टू प्रॅक्टिस भेटणार आहे. जेव्हा त्यांची एक्झाम क्लिअर होते त्यांनी इंडियामध्ये 1 वर्ष इंटर्नशिप कंप्लीट करून कुठल्याही खाजगी किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये त्यांनी प्रॅक्टिस करू शकतात. हॉस्पिटल्सना अटॅच करून त्यांचं करिअर पुढे ढकलू शकतात. आणि जर करता त्यांना इथं इंडियानंतर आल्यानंतर स्पेशलायझेशनला जायचं असेल तर एक तर त्यांनी नीट PG द्यावी लागते किंवा नेक्स्ट 2 जी आहे ती आता सध्या अजून येणार आहे ती एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर त्यांनी PGची सीट्स घेऊ शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर कदा प्रॅक्टिस करताना त्यांना काही अडीअडचणी आल्या तरी पण आपली जी कंपनी आहे त्यांना हेल्प करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून देते. तुम्ही इथे आलात आणि भारतीय विद्यार्थी रशियामध्ये जाऊन MBBS साधारण कशा पद्धतीनं पूर्ण कराबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.